स्वागत आहे। तुम्ही मागचा एक व्हिडिओ आमचा बघितला असेल घरगुती मालवणी मसाला, तर आम्ही आता तोच मसाला घरात न दळता आम्ही इकडे राईस मिलमध्ये आलो आहे। इथे मसाला पण हे करतात, दळतात। तर आमच्यावेळी जास्त मसाला 5 किलोचा, त्यामुळे मग आम्ही इकडे आलो आहे। तर तुम्हाला मी राईस मिल दाखवते। राईस मिल दाखवण्याआधी मी तुम्हाला थोडं आम्ही घरी कोणते कोणते मसाले आणले आणि काय केलं ते दाखवते। 5 किलो आम्ही मिरच्या आणल्या होत्या, त्या आम्ही 4-5 वेळा उन्हामध्ये दाखवल्या आहेत आणि आता त्याला तेल लावून थोडं भाजून घेतो आहे। आणि जे गरम मसाले आणलेले ते सुद्धा आम्ही थोडे भाजून घेतो आहे। ज्या प्रकारे भाजून घेतले तसे आम्ही ते भाजतो आहे। आणि नंतर मग ते थोडं थंड करून झाल्यानंतर आम्ही दळायला जातो आहे, कारण का 5 किलोचा मसाला हा घरी आपण दळू नाही शकत। त्यामुळे म्हटलं ह्यावेळी जरा आपण चक्कीवरच जाऊया। ॲक्च्युली आम्हाला ते मशीनवर कुटतात तिथे जायचं होतं, पण ती इकडे नाही आहे, त्यामुळे मग आम्ही इथेच आलो। कदाचित तुम्हाला माझा आवाज आवाज बंद ठेवला कारण का खूप मशीनचा आवाज येत होता, त्यामुळे मी काय बोलले असते तर ते समजलं नसतं। आणि इकडे जे आहे या मशीनीमध्ये तिकडे भात आहे तो भाजला जातो, त्यामुळे त्याची सालं फटाफट निघतात। हे बघा इथे हा गरम होतोय भात आणि मस्त तो वरती जाऊन तो ह्या साईडला तो त्याची सालं निघत आहेत। ह्या मशीनीमध्ये पॉलिश होऊन भात बाहेर पडतोय। हा लाल तांदूळ दिसतोय मला आणि आता इकडे हे कदाचित कचरा बाहेर येतो वाटतं। आणि इकडे त्याचा जो भुस्सा असतो तो इकडे निघतो। असे ह्यांच्या 4 ह्या मशीन आहेत, त्याच्यामध्ये साईज प्रमाणे पूर्ण अख्खा तांदूळ आणि मीडियम आणि कणी असे 3 प्रकारचे निघतं। आणि ही मसाल्याची चक्की आहे, इथे आम्ही आता आणलाय मसाला दळायला। एकवीरा राईस अँड फ्लोअर मिल आहे। इकडून विरारवरून आला तर इकडे लेफ्ट साईडला आणि समोरच चर्च आहे, सेंट जोसेफ चर्च, उमराळा फातिमा इंग्लिश मीडियम स्कूल। आणि हा रोड गेला आहे तो नालासोपाराला जातो आहे, मध्यभागीच आहे। हे बोळींजवरून आल्यावर 5-10 मिनिटांच्या अंतरावर आहे एकवीरा राईस अँड फ्लोअर मिल। इथे सगळ्या प्रकारचे पिठं दळली जातात आणि भात काढला जातो। आणि ह्या त्यांच्या सूचना आहेत। हे असं तांदूळ भरडतात ना, त्याचा हा भुस्सा असतो। पहिले तांदूळ असा असतो, मग त्याची साल काढली जाते, मग ते आपल्याकडे सफेद तांदूळ येतो। मग हे असा लहानपणी आम्ही जायचो ना तांदूळ भरडायला, मग आम्ही काय करायचो,
आज तिकडे काम चालू असायचं आणि आम्ही ह्याच्यावर चढून खेळायचो. मज्जा ह्याच्यावर चढायचं. मग तुम्ही स्लिपरी नाही खाली नाही यायचे. मज्जा करायचं त्यावेळी आम्ही ह्याच्यावर चढून. आतमध्ये जायचं नको. हा तांदळाचा भुसा आहे. याच्यामध्ये आम्ही लहानपणी मस्त मज्जा करायचो, खेळायचो. तांदूळ नाही रे, त्याची साल आहे. चढ चढ. तू बाजू कर. एवढं तर आम्ही असं करून चढून आलो असतो बघ. आता ही बघा, मोठी मुलगी चढते, वरती चढते. लहानपणी आमची आजी आम्हाला घेऊन जायची गावी चक्कीवर आणि आतमध्ये तांदूळ भरण्याचं काम चालू असायचं, भात. आणि आम्ही इकडे येऊन त्या भुसासोबत खेळायचो, असं वरवरपर्यंत जाऊन मज्जा करायचो. ही मज्जा मला आता परत एकदा अनुभवायला मिळाली. चला हां सांगा. हां हे रबर सेलर. हां ओके. साफ करायची. हां त्याच्यामध्ये भात येते, हे फोडते, म्हणजे भाताचा ब्रोकन होतो. अच्छा. ब्रोकन हां या पेटीवर खाण्याची. हां त्याला तुस्सा असतो तो तुस्सा. हां वेलकम. तुस्सा. हां या तुस्सा तिथून उठतो. ये सेपरेटर आणि आपलं सूप असेल, सूप त्याला इंग्लिशमध्ये सूप सेपरेटर. सेपरेटरमधून तांदूळ आले. ओके. एक पॉल्युशनमध्ये साफ होणार, त्या पॉल्युशन. हां हा 2 नंबर. हे काय? हा 3 नंबर. ओके. ही राऊंड काढ, म्हणजे तांदूळ मोठे तांदूळ येणार, बारीक तांदूळ अँड ह्याच्यामधून 3 प्रकारचे मोठे येतात, मग इकडे मीडियम आणि मग इथे कणी आपले येतात. आणि मसाल्याची चक्की. आणि फायनली आमचा मसाला असा तयार झाला आहे. तो आता आम्ही थंड करण्यासाठी ठेवला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.